लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या स्थापनेच्या शताब्दी वर्षानिमित्त नाशिकमध्ये भव्य लाल झेंडा मार्च काढण्यात आला। 25 डिसेंबर रोजी झालेल्या या मोर्चाचे आयोजन भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या नाशिक जिल्हा आणि शहर कमिटीच्या वतीने करण्यात आले होते। संघर्ष, त्याग आणि बलिदानाच्या 100 वर्षाच्या परंपरेचा जागर करत हा मोर्चा काढण्यात आला। स्वातंत्र्य लढा, संयुक्त महाराष्ट्र चळवळ, गोवा मुक्ती संग्राम, हैदराबाद मुक्ती संग्राम तसेच स्वातंत्र्योत्तर काळात कामगार, शेतकरी आणि कष्टकरी जनतेच्या हक्कांसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाने बजावलेल्या भूमिकेचा यावेळी उल्लेख करण्यात आला। यावेळी कॉम्रेड राजू देसले, मनोहर पगारे, तल्हा शेख यांनी प्रतिक्रिया दिली। भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या 100 वर्षाच्या निमित्ताने, शताब्दी वर्षाच्या निमित्ताने या ठिकाणी अभिवादनाची रॅली कॉम्रेड मनोहर पगारे, कॉम्रेड तल्हा शेख यांच्या उपस्थितीमध्ये नेतृत्वाखाली या ठिकाणी काढण्यात आली। कम्युनिस्ट पक्षाला 26 तारखेला 100 वर्ष पूर्ण होत आहेत। या निमित्ताने लाल झेंड्याला सलाम करण्याकरता आज ही रॅली काढण्यात आलेली आहे। देशामध्ये धर्मांध शक्तीचा जो काही पद्धतीने फॅसिझम आलेला आहे, या विरोधामध्ये कामगार कायदे बदलले जात आहेत, शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढलेल्या आहेत आणि सर्वांना किमान वेतन सुद्धा या देशामध्ये मिळत नाही। आणि म्हणून या देशात पुन्हा एकदा लाल बावटा या 100 वर्षाच्या निमित्ताने निर्धार करणार आहे की रोजगाराचा प्रश्न असेल, सर्वांना समान शिक्षणाचा प्रश्न असेल, सर्वांना किमान वेतनाचा प्रश्न असेल, हे सर्व शेतकरी, कामगार, कष्टकरी, श्रमकरी जनतेचे प्रश्न घेऊन येणाऱ्या काळात लढणार आहोत। आणि पुन्हा एकदा लाल बावटा, किसान सभा, त्याचप्रमाणे हायटेक संघटनेच्या सर्व पदाधिकारी येणाऱ्या काळात संघर्ष पुन्हा उभा करतील आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या विळा कॅन्साचं जे चिन्ह आहे, त्या चिन्हाचा विचार येणाऱ्या काळामध्ये सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करू आणि शेतकरी, कामगार, कष्टकऱ्यांची निशाणी विळा कॅन्साला या पुढच्या काळात सर्व जनतेने पर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न आम्ही करणार आहोत। आणि लाल बावट्याचा इतिहास पुन्हा जोमाने नवीन पिढीपर्यंत नेण्याचा प्रयत्न विद्यार्थी, युवक आणि सगळ्यांना सोबत घेऊन येणाऱ्या काळात आम्ही करणार आहोत। भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या शताब्दी वर्षानिमित्ताने संपूर्ण देशभर विविध उपक्रम राबवले जात आहेत। त्याचाच एक भाग म्हणून नाशिक जिल्ह्याच्या वतीनं आणि शहराच्या वतीनं भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या या लाल झेंडा रॅलीचं आयोजन आज नाशिकमध्ये शताब्दी वर्षाच्या पूर्वसंध्येला करण्यात आलेलं आहे। आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाचं योगदान हे स्वातंत्र्यपूर्व काळात स्वातंत्र्य चळवळीमध्ये असलेला सहभाग आणि त्यानंतर स्वातंत्र्योत्तर, त्यानंतर स्वतंत्र भारतामध्ये कामगार, कष्टकऱ्यांचं, गोरगरीब कष्टकऱ्यांच्या मूलभूत न्याय हक्कासाठी संघटित करून त्यांना भारतीय संविधानाने दिलेल्या मूलभूत अधिकाराचा जास्तीत जास्त कसा फायदा होईल आणि या अधिकारांच्या लढ्यामध्ये कामगार, कष्टकऱ्यांना सहभागी करून घेण्याचं काम सातत्याने भारतीय कम्युनिस्ट पक्ष करत आलेला आहे। त्याचबरोबर गोवा मुक्ती आंदोलन असेल, हैदराबाद मुक्ती आंदोलन असेल आणि अनेक अशी आंदोलनं आहेत की ज्या आंदोलनामध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी रस्त्यावरची लढाई लढलेली आहे आणि त्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये पण सहभाग घेतलेला आहे। त्याचबरोबर भारतीय कम्युनिस्ट पक्ष हा रस्त्याच्या वरची लढाई लढत असतानाच संसदेमध्ये सुद्धा कामगार, कष्टकरी आणि शोषित, पीडित, दीन, दलित, आदिवासी आणि बहुजनांच्या मूलभूत न्याय हक्कासाठी आणि किसानांच्या न्याय हक्कासाठी संसदेमध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या प्रतिनिधींनी आवाज उठवलेला आहे आणि त्यांना न्याय मिळवून देण्याचं काम गेल्या 100व्या वर्षामध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी केलेलं आहे। सलाम त्यांच्या कार्यकर्त्यांना। आणि आज जे काही भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या जनसंघटना आहेत, हायटेक असेल, ऑल इंडिया युथ फेडरेशन, स्टुडंट्स फेडरेशन असेल, महिला फेडरेशन असेल किंवा हायटेकच्या ज्या काही विविध संघटना आहेत, बांधकाम कामगार मोलकरीण संघटना, अशा अंशकालीन, श्री परिचर, या सगळ्यांनी या रॅलीमध्ये सहभाग नोंदवलेला आहे। त्यांचं मी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या जिल्ह्याच्या वतीनं आभार व्यक्त करतो आणि थांबतो। जय भीम, लाल सलाम। भारतीय कम्युनिस्ट पक्षाला आज 100 वर्ष पूर्ण होत आहेत आणि या 100 वर्षाचा इतिहास आपल्या सगळ्यांना माहितीच आहे। परंतु या 100 वर्षाच्या याच्यामध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्ष नेहमी लोकांच्या सोबत, कष्टकरी लोकांच्या सोबत आणि बहुजन कष्टकरी वंचित लोकांच्या सोबत उभा राहिलेला आहे, त्यांच्या संघर्षामध्ये उभा राहिलेला आहे। निवडणुका येतील जातील, आमचा पक्ष फक्त निवडणुका लढवत नाही तर रस्त्यावरचा संघर्ष करतो। निवडणूक आल्यावरती आम्ही निवडणुका देखील लढवतो, परंतु ते फक्त आणि फक्त
समाज बदलाच्या प्रक्रियेचा एक भाग म्हणून आम्ही ते लढवतो आणि त्या पद्धतीचं आमचं असं म्हणणं आहे की जी सत्ता आहे ती आज सुद्धा भारताला 75 वर्ष झालेले स्वातंत्र्याला, अमृत महोत्सव आपण मागे साजरा केला, परंतु आज सुद्धा फक्त आणि फक्त मूठभर अतिश्रीमंत लोकांसाठी ही सत्ता काम करते आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या समोर हा मोठं आव्हान आहे. 100 वर्ष नंतर आम्ही याच्यावरती चिंतन मनन करून आम्ही याच्यावरती मोठा संघर्ष उभा करणार आहोत आणि सत्ता जी आहे ती अतिश्रीमंत मूठभर लोकांच्या हातून हिसकावून सामान्य जनतेचं, कष्टकऱ्यांचं आणि कामगारांचं राज्य इथे कसं येईल, लोकाभिमुख इथे राज्य कसं येईल, सार्वजनिक शिक्षण, सार्वजनिक आरोग्य आणि साफसफाई असेल, रस्ते असतील, या मूलभूत ज्या गरजा आहेत त्या देखील जनतेला आज लोकांना मिळत नाही आणि ते फक्त आणि फक्त कारण की धर्म आणि जातीमध्ये आपण वाटले गेलेलो आहोत. भारतीय कम्युनिस्ट पक्षाचं असं म्हणणं आहे की धर्म, जाती आणि लिंगाचे सगळेचे जे भेद आहेत ते सगळं आपण सोडून नाही तर मिटवून आपण कामगार म्हणून, मजदूर म्हणून, वर्ग म्हणून एकत्र यायला पाहिजे आणि त्यासाठीचा संघर्ष 100 वर्ष पक्षाने केलेला आहे. पुढे देखील आम्ही हे करत राहू. हेच आम्ही आव्हान या ठिकाणी 100 वर्षाच्या निमित्त करतो. मोर्चा दरम्यान लोकशाही, समता, स्वातंत्र्य, न्याय, बंधुता आणि धर्मनिरपेक्षतेसारखी संवैधानिक मूल्ये धोक्यात आली असल्याचा आरोप पक्षाच्या वतीने करण्यात आला. सरंजामी, जातीय आणि कॉर्पोरेट भांडवलशाहीमुळे कामगार, शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थी, युवक, महिला, दलित, आदिवासी आणि अल्पसंख्याक समाजावर अन्याय वाढत असल्याचे सांगण्यात आले. यावेळी कॉम्रेड राजू देसले, मनोहर पगारे, देविदास भोपळे, तल्हा शेख, प्राजक्ता कापडणे, भीमा पाटील, भास्कर शिंदे, दत्तू तुपे, व्ही.डी. धनवटे, सुनीता कुलकर्णी, मीना आढाव, किरण डावखर, नामदेव बोराडे, समीर शिंदे, अनिल पठारे, कैलास मोरे, रामदास भोंग, केदारे बाबा, पद्माकर इंगळे, रमेश पवार, नितीन शिराळ आदी उपस्थित होते. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.